एक महत्त्वाची बातमी बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आजपासून अन्नत्याग आंदोलन असेल। सकाळी 10 वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलनाला ग्रामस्थ सुरुवात करणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी आजपासून हे आंदोलन आहे। मनोज जरांगे आज मस्साजोगमधील आंदोलकांची भेट घेणार आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, 10 वाजल्यापासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होईल, काय म्हणणं आहे या सगळ्यांचं? नक्कीच श्रुती, अगदी काही वेळामध्येच मस्साजोग गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे। आपण बघू शकताय की हाच मंडप आहे, याच मंडपामध्ये आजपासून अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे आणि 2 दिवसात जर गांभीर्याने सगळ्या मागण्यांची दखल घेतली नाही तर त्यानंतर आम्ही पाणी सुद्धा सोडणार असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सांगितलेलं आहे। या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाची तयारी झालेली आहे। संतोष देशमुख यांचा फोटो, त्यांची पूजा सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्येच या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल। सगळे गावकरी या मंडपात येऊन अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने काही मागण्या ज्या आहेत ते सुद्धा समोर ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करा, जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे त्याला अटक करा, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा आणि त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याबरोबर इतर मागण्या आहेत। या सगळ्या मागण्यांसाठी हे गावकरी आजपासून उपोषणाला बसतायत आणि जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पाणी सोडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात येतोय। श्रुती, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अनुभव, आज सगळं गाव तुमचं अन्नत्याग आंदोलन करतंय, आजपासून काय भूमिका आहे? ज्या काही मागण्या आहेत आमच्या आंदोलनातल्या, कृष्ण आंधळेला अटक झाली पाहिजे, सरकारी वकिलांची नियुक्ती झाली पाहिजे, सगळं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे बेसिकली, या अशा विविध मागण्या आहेत। आणि खरं तर आम्ही म्हणजे त्रासात आहेत, पीडित आहेत, आम्हाला त्रास होतोय। आमचा माणूस जाऊन आम्हाला 80 दिवस झाला, आज कुटुंबाला, गावाला आणि सर्व धर्मातील, जाती धर्मातील लोकांना, लोकप्रतिनिधीला। म्हणजे ह्याची सुरुवातच अशी झालेली आहे की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी 7-8 तास मनोज दादा जरांगे पाटील यांना बसावं लागलं। तिथून पुढे सगळ्या प्रोसेस चालू झाल्या, नाहीतर सगळं जे प्रशासन होतं हे एक हातचं बाहुलं बनलेलं असलेलं दिसलं आपल्याला आणि ते होतं, ते मान्य पण करावं लागतंय आणि तसं सगळ्या गोष्टी पण समोर आलेल्या आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं इथं जे सिस्टम होतं ते राबवलेलं होतं। म्हणून जे काही चीड आहे आमच्या मनामध्ये किंवा जे राग येतो, आता आमचा माणूस तर येणार नाही, पण आम्हाला त्याच्या न्यायासाठी, माझ्या भावाच्या न्यायासाठी, मला माझ्या गावाला जे काही करता येते, जे काही आंदोलनाचा मार्ग असेल, जे काही संवेदनशील मार्गाने करता येईल, कुठलाही कुणाला न त्रास होता, त्या दृष्टिकोनातून आम्ही हे आंदोलन करत आहोत। कशी रूपरेषा असणाऱ्या आंदोलनाची आज तुम्ही बसणार आहात? साधारण किती वाजता बसाल आणि पुढे काय असेल आंदोलनात? आम्ही आज 10 वाजल्यापासून हे आंदोलनाला सुरुवात करतोय आणि 10 वाजल्यापासून आज पहिला दिवस आहे। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल, त्यानंतर आम्हाला कुठंच म्हणजे आमचं समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। म्हणजे आजपासून तुम्ही जेवणार नाहीत आणि परवापासून पाणी पण त्यागणार आहात? हां, बिलकुल तसंच। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, मस्साजोग।